नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला देवल लिखित जाग ही कथा. सोनेरी फितीत गुंडाळलेला प्रेझेंटचा भला मोठा बॉक्स एका हातात तर दुसऱ्या हातात मोठाला बुके, शिवाय गळ्यात हार. या वेशात सदाशिव घरी परत आला. दोन्ही हात बद्ध असल्यानं त्यांनी बेल न वाजवता नुसत्या निर्मलाच्या नावानं हाका मारायला सुरुवात केली. केवळ जाळीचंच दार बंद असल्यामुळे निर्मलाला हाक लगेचच ऐकायला आली. आत आल्या आल्या हातातलं सगळं तिपाईवर ठेवून सदाशिवने हुश्य म्हटलं, निर्मला, सुटलो बुवा आजपासनं. सरकारी नोकरीत स्वच्छ आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी करायला लागणारी तारेवरची कसरत संपली एकदाची. भ्रष्टाचारांच्या राज्यात स्वतः निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे सचोटीनं काम करणं अत्यंत कठीण आहे. 24 तास पाण्यात राहून नाकातोंडात पाणी न शिरू देण्या इतकं कठीण आहे. पण मी त्यात पूर्ण यशस्वी झालो, निवृत्त झालो, यात मला खरोखर आनंद आहे. देशसेवा जाऊ दे ग, पण निदान जनतेशी, देशाशी मी प्रामाणिक राहिलो आणि फक्त स्वकष्टाचे पैसे घेतले, याचं समाधान ना फार मोठं आहे बघ निर्मला. एक प्रचंड ओझं उतरल्याच्या आनंदात सदाशिवने स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं. निर्मलानं नेहमीप्रमाणे गरम चहा, खाणं त्याच्यासमोर आणून ठेवलं. निर्मला, अगं खरं तर सेंड ऑफ होता ना, त्यामुळे आज भरपूर खाणं झालंय माझं. पण आता तू एवढं केलंयस म्हणून खातो थोडं. हे बघ, तू आणि मी दोघं मिळून शेअर करू चहा पोहे. तिच्या तोंडात पोहे भरवत सदाशिव म्हणाला, पुरे अहो काय हे, कोणी बघितलं तर काय म्हणतील? 60ला 25 आठवली वाटतं. म्हणू देत ग कोणी काही. आता कोणी काही म्हणायला आहे कोण इथे? नमूल ना बाळ, दोघंच्या दोघंच होत ना. पुरे हो. इतकी वर्ष त्याच विषयावर बोलत आलोय आपण, पुन्हा पुन्हा नको तो विषय. आता या वयात उहापोह करून काही फरक पडणार आहे का? बरं ठीक आहे. हे बघ ऐक, मी रंग्याकडे जाऊन येतो. आता रंग्याही मोकळाच आहे. आजपासून मी सुद्धा मोकळा. उद्यापासून नवीन दिनक्रमाची आखणी करतो त्याच्या सल्ल्यानं. मॉर्निंग वॉकला सुद्धा जाईन. आणि त्या हास्य क्लबमध्ये सुद्धा सामील होईन म्हणतोय. एवढं बोलून सदाशिवने घरातनं काढता पाय काढला. दुसऱ्या दिवशीपासून पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षाप्रमाणे सदाशिवचा मुक्त संचार सुरू झाला. पहाटे उठून फिरायला म्हणून जे बाहेर पडायचं ते पार्कच्या ट्रॅकवर फिरून, हास्य क्लब, मग चहा, नाश्ता, हे सगळं करून तो घरी यायचा. निर्मला, आलोय बरं का, चहा दे फक्कड. निर्मलानं चहा आणून दिला. तिला वाटलं होतं की सदाशिव म्हणेल आपल्याला की निरू, आता सकाळी सकाळी माझा डबा करून द्यायची घाई नाही आहे, तेव्हा तू सुद्धा चल की माझ्याबरोबर सकाळच्या शुद्ध हवेत फिरायला. पण सदाशिव आपल्याच नादात होता. मनात म्हणाली, मला तरी कुठे त्यांच्याबरोबर जायला सवड असते. दिवसातून एकदाच येणाऱ्या पाण्याची हीच वेळ असते. प्यायचं पाणी तर भरायला हवं ना. निर्मलाने स्वतःची समजूत काढली. निर्मला, माझा नाश्ता झालाय, तेव्हा गिझरचं पाणी सोड की बादलीत. आंघोळ करून रंग्याच्या घरी मी, मध्या, सूर्या, मन्या सगळे जमणार आहोत. अगं रंग्याची बायको गेली आहे 7-8 महिन्यासाठी अमेरिकेला, सुनेचं बाळणपण करायला म्हणून. त्यामुळे रंग्या एकटाच आहे. आता त्या घरी आम्हा मित्रांचं राज्य, पत्त्यांचा मस्त डाव रंगणार बघ आमचा. सदाशिव आपल्याच नादात होता. माझा नाश्ता झाला, पण नीरू तू काही खाल्लंस का नाही हे विचारायचं सुद्धा भान नव्हतं त्याला. हे असं मग रोजचंच झालं. पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडायचं, चहा नाश्ता बाहेर उरकून 10-10:30 वाजता घरी यायचं. नंतर आंघोळ करायची, मग दमलो बुवा, आज जरा जास्तच व्यायाम झाला, असं म्हणून मस्तपैकी 2 तास ताणून द्यायची. 12:30-1ला उठून जेवायचं, मग टी व्हीचा ताबा घ्यायचा, सगळ्या चॅनलवरच्या बातम्या बघायच्या. दुपारचा चहा घ्यायचा, बाहेर पडायचं, 5-6पर्यंत रंगाच्या घरी पत्त्यांचा अड्डा टाकायचा. नंतर घरी येऊन काही खाणं झालं की सोसायटीच्या कट्ट्यावर त्याच्याच वयाच्या रिकाम्या टोळक्यांबरोबर रात्री 8पर्यंत राजकारण, समाजकारण, देशाच्या बातम्या, सोसायटीतल्या बातम्या यावर वायफळीत चर्चा करायच्या. त्यानंतर रात्री जेवण करत करत बातम्या बघून थकवा आला की झोपायचं, असा भरगच्च दिनक्रम सुरू झाला.
सदाशिवच्या हातात रिमोट देऊन टी व्ही बघणं हा एकच पर्याय निर्मलासमोर उरला. त्यामुळे निर्मलालाही आपला दिनक्रम बदलणं भाग पडलं. एरवी डबा घेऊन सदाशिव बाहेर पडला की घरात निर्मलाचीच एक हाती सत्ता असायची, पण आता निर्मलालाच बदलणं भाग पडलं. सदाशिव, रंगा, मधू, सूरज, मनोज हे सगळे शाळेपासूनचे सोबती. सगळ्यांच्या नोकऱ्या एकाच शहरात. त्यामुळे त्यांची मैत्री अबाधित राहिली होती. अरे, बायको अमेरिकेला गेल्यापासनं ॲसिडिटीचा फार त्रास सुरू झाला राव. रंग्या, त्रास होईल नाही तर काय होईल? रोज तिखट जळजळीत तेलाचा तवंग असलेलं डब्यातलं जेवण जेवतोयस. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा रोज आमच्या एकेकाकडे येत जा ना जेवायला. नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे रे, पण मला नाही ना करमत त्या अमेरिकेत. आणि हा काय 1-2 दिवसाचा प्रश्न आहे का? कमीत कमी 7-8 महिने काढायचे आहेत मला, तेव्हा आपला जेवणाचा डबा भरा. रंगा हेकटपणे डब्यातलं अन्न चिवडत राहिला. पण सगळ्यांना आनंद होता तो पत्त्याच्या अड्ड्याचा आणि मनसोक्त गप्पा टप्पा मारायला येतात याचा. सगळ्यांनाच नोकरीतनं रिकामपण मिळालेलं आणि कित्येक वर्षांनी फिरून सगळे रोज एकत्र जमत होते. त्यामुळे सगळ्यांचे दिवस कसे मस्त मजेत चालले होते. कोणाच्या मुलाबाळांची बायकोची कटकट म्हणून नाही. सगळ्यांचे संसार व्यवस्थित मार्गी लागलेले. मागे कुठला व्याप नाही. मग वेळ घालवणार तरी कसा? सगळं कसं मस्त मनाजोगं जुळून आलेलं. पण अचानक एक दिवशी मध्या रंगेच्या घरी पत्ते खेळायला यायला निघाला होता. उन्हात चालायचं निमित्त झालं, रस्त्यातच आडवा झाला तो परत उठलाच नाही. हार्ट फेल. क्षणात नाहीसा झाला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. 5तला 1 पांडव गळून पडला. 1-2 महिने सतत मध्याच्या आठवणी निघत राहिल्या. अस्वस्थता वाढली. रोज चौघे पत्ते खेळायला जमत, पण खेळण्यात रस वाटेना. रंगाची तब्येत वरचेवर बिघडत चालली होती. ॲसिडिटीचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. वरचेवर पोट बिघडायला लागलं होतं. तरी पण रंगाच्या घरी चौकडी जमत होती. पण रंगाच्या सुनेचे आई वडील अमेरिकेत गेले, त्यामुळे रंगाची बायको 4 महिन्यात घरी परत आली आणि रंगाच्या घरात जमणारा मित्रांच्या चौकडीचा अड्डा अचानक बंद पडला. इकडे मधुकर गेला आणि मधुकरच्या बायकोची मात्र परवड सुरू झाली. एका महिन्यात एका मुलाकडे, दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला दुसऱ्या मुलाकडे, तर पुढच्या 1 तारखेला ढकल लिंबू मुलीकडे. कधी या कोर्टातून त्या कोर्टात, तर कधी बेसलाईनच्या बाहेर. अशी टेनिसच्या चेंडूसारखी अवस्था झाली बिचारीची. टेनिस कोर्टात टेनिस बॉलला कुठे स्थिर जागा असते हो. सदाशिवला मात्र जबरदस्त शॉक बसला. अरेच्छा, मूलबाळ असणाऱ्या मधुकरच्या बायकोची ही अशी हालत, मग आपली अवस्था काय होईल पुढे? निर्मला आणि मला तर मुलंच नाही आहेत. दोघांपैकी एकच राहिलो तर दुसऱ्याला आधार कोणाचा? मी सतत निर्मलाला गृहीत धरत आलोय आणि ती मला. पण कधीतरी ही साथ सुटणार. दोघांपैकी कोणीतरी एक जण पुढे जाणार, एक मागे राहणार. पण हे सत्य आम्ही दोघेही कसे विसरलो? याकडे सोयीस्करपणे मी कानाडोळा केला. आजपर्यंत निर्मलानं माझी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. सतत सकाळपासनं संध्याकाळपर्यंत ती माझ्याचसाठी झटत असते. माझ्या तंत्रानं वागते, त्यात धन्यता मानते. पहाटे मला कोमट पाण्यातून लिंबू पाणी देण्यापासून तिचा जो दिवस सुरू होतो, तो रात्री साजूक तुपात हळद घालून गरम दुधाचा ग्लास देण्यापर्यंत. तेही फक्त माझ्यासाठी. खरं तर तिला चमचमीत, तिखट तसंच गोड पदार्थ आवडतात. पण तरी ती कधी सौम्य, कमी तेलाचं जेवण बनवते. मला डायबिटीस असल्यामुळे मी बिनसाखरेचा चहा प्यावा म्हणून तिने स्वतःलाही बिनसाखरेच्या चहाची सवय लावून घेतली आहे. मीच लहान मुलासारखा गोडासाठी हट्ट धरतो. माझ्यासाठी स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून मला डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तीही माझ्याबरोबर पालेभाज्या, सॅलड हेच बकरीचं जेवण जेवते. घरात गोड केलं तर मी खाईन म्हणून स्वतःची गोडाची आवड दडपून ती घरात जास्त गोड पदार्थ करतही नाही. माझं डाएट व्यवस्थित सांभाळण्यात, माझी तब्येत व्यवस्थित खणखणीत ठेवण्यात खरं तर तिचाच संपूर्ण वाटा आहे.
माझ्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून वेडाबाई पहिल्यापासून 1-2 दिवसांवर कधी माहेरी जाऊन राहिली सुद्धा नाही. साखरेसारखी विरघळून गेली माझ्या संसारात. आता माझ्यातच ती एक लहान मूल पाहतीये. माझ्या माघारी हिचं किंवा हिच्या माघारी माझं कसं होईल? खरं तर हा प्रश्न मला आजवर कधी पडला नाही, पण मधुकर अचानक गेला, पण माझे डोळे मात्र स्वच्छ उघडून गेला. मी निर्मलापेक्षा जास्त कर्तृत्ववान, घरातला मिळवता पुरुष, संसार चालवणारा मी, असा स्वतःचा पुरुषी अहंकार जोपासत तिला बाहेरच्या जगाचा कधी वाराच लागू दिला नाही. आर्थिक बाबतीत तिला पूर्ण अनभिज्ञ ठेवलं. घराबाहेरचे सगळे व्यवहार मी माझ्या बळावर स्वतःच्याच नावावर करत राहिलो. माझ्यावरच्या पूर्ण विश्वासाने तिने त्याबद्दल मला कधी विचारलं नाही. पण तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये. या जगाने तिला हातोहात फसवलं, तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला तर तर काय अवस्था होईल तिची? मधूच्या बायकोसारखी खरोखर निराधार होऊन बसेल की बिचारी. मग ना माणसांचा आधार ना पैशांचा. पण हे आत्तापर्यंत लक्षात कसं नाही आलं माझ्या? जणू काही मी अमरपट्टा घेऊन आलोय अशा समजुतीतच वावरत होतो. आत्ताच्या बोनस आयुष्यात माझे किती आणि निर्मलाचे किती दिवस राहिलेत हे दोघांनाही माहिती नाहीये. यात सुधारणा मलाच करायला हवी. सदाशिवने मनाशी पक्क ठरवून टाकलं. त्या दिवशी निर्मलाला पहाटे जाग आली ती स्वयंपाकघरात चाललेल्या खोडबोडीनं. अगं बाई, उंदरांचा सुळसुळाट फार वाढलाय, धड झोपू सुद्धा देत नाहीत, असं पुटपुटत ती स्वयंपाकघरात आली. अगं मीच आहे. म्हटलं तुला झोप लागली आहे तर झोपू दे, स्वतःच घ्यावं लिंबू मध पाणी. अहो पण मला नाही का उठवायचं? किती प्रमाणात काय घालायचं, किती मिश्रण करायचं हे तुम्हाला कुठे माहिती आहे? आणि हां, मध फार खायचा नाही हां तुम्हाला. नाही नाही अगं हे बघ, फक्त पाव चमचा घातलाय, बघ हवं तर. आणि ऐक, आजपासनं सकाळचा चहा मीच करणार, चहाचं प्रमाण मला दाखवून ठेव. हो काहीतरी काय बोलतं? काही नको हां, मी आहे ना, मला काय धाड भरली आहे, करीन मी. नको म्हणतोय ना, ते चहाचं भांडं दे इकडे. सदाशिव तिच्या अंगावर जोरात ओरडला. निर्मला घाबरली, बाजूला झाली. हां आता सांग, सांग ना कसं कसं करायचं. चहा करून निर्मलाच्या हातात देत सदाशिव म्हणाला, बघ बघ बघ, तुझ्यासारखा फक्कड जमलाय का नाही सांग. निर्मलानं मान डोलवली, पण सदाशिवचं हे असं वागणं तिला बिलकुल आवडलं नाही. सदाशिव मात्र रोजच पहाटे चहा करायला लागला. कधी तो म्हणे मला पोहे करायला शिकव, तर कधी म्हणायचा मला डाळ भाताचा कुकर लावायला शिकव. हे बघ निर्मला, उद्यापासून तुझं पाणी भरून झालं ना की रोज दोघांनी फिरायला जायचं, लक्षात ठेव. हे निर्मला, बघ ना मी काय आणलंय, अंजलीची खटखट वेळी. याच्यावर मी आजपासून तुला कांदे भाजी चिरून देणार बरं का. आपण हे सगळं कशासाठी? माझं मी करीन की सगळं. हे बघा, स्वयंपाकघर हा माझा प्रांत आहे, त्यात तुमची लुडबुड नको. तिथे माझंच राज्य चाललं पाहिजे. अहो नाहीतर अशाने सगळा स्वयंपाक बिघडून बसेल हो. बिघडू दे, काय होईल जास्तीत जास्त? तू आणि मीच खाणार आहे ना, मला चालेल. आणि हे बघ, आज तू माझ्याबरोबर बँकेत यायचं आहे. माझी सगळी खाती तुझ्या माझ्या जोड नावावर काढून टाकू. तुझे फोटो पॅन कार्डसुद्धा काढून घेऊ आज. अहो कशासाठी? चाललंय तुमचं आपलं एकतर्फी, ते बरं आहे की. मला नको बाई ती नसती झंझट. अहो हवे तर तुम्ही पाहिजे तेवढे मला पैसे देत असताना मग हे नवीन फोटो कार्ड ही नसती थेरं हवीत कशाला मी म्हणते. हे बघ निर्मला, मी सांगतोय तेवढं करायचंय. हां, माझ्या पश्चात माझ्या पेन्शनमध्ये सुद्धा तुझा वाटा आहे. माधवच्या बायकोसारखं या घरातनं त्याला दुसरीकडे फरफटत नाही जायला लागणार. ती पेन्शन काहीही कटकट वांदे न होता तुला हयातभर मिळायला हवी. तुला कसं विनासाया शांतपणे जगता यायला पाहिजे. अहो ही निर्वानिर्वीची भाषा का करताय तुम्ही? हे बघ, ही निर्वानिर्वी नाही आहे, तर भविष्यातले खास खळगे ओळखून केलेली तरतूद आहे. हे बघ,
आता घर बसल्या इलेक्ट्रिकचं बिल, पाण्याचं बिल, फोनचं बिल वगैरे ही सगळी बिलं आहेत ना, ही ऑनलाईन कशी भरायची हे सुद्धा तुला शिकवून ठेवतो. बँकेचे सगळे व्यवहार तुला माहिती करून देणार आहे. माझ्या मुदत ठेवीच्या पावत्या कुठे ठेवल्या आहेत, बाकी शेअर्स वगैरेमध्ये किती गुंतवणूक केली आहे, हे सगळं मी तुला माहिती करून देणार आहे. आता आधी ATMचा वापर करायला शिक, चेक्सचा वापर करायला लाग. लक्षात ठेव, यापुढे बाहेरची जी जी कामं मी करत होतो ती सगळी कामं मी तुला शिकवणार आहे, ती तूच करायची आहेस. माझ्याबरोबर बाहेर सगळ्या ठिकाणी तू यायचं आहेस आणि सगळं शिकून घ्यायचं आहेस. अच्छा, मग घरातली कामं काय तुम्ही करणार आहात का माझी? अगदी बरोबर बोललीस. घरातली कामं तू मला शिकवायचीस आणि बाहेरची कामं मी तुला शिकवणार. अहो अहो चहा, पोहे, उपमा, वरण भात रोजचे पदार्थ करण्यात चांगले पारंगत झाला की थोड्या दिवसात. बस बस बस, अगं तुझी कौतुकाची पावती मिळाली ना, म्हणजे मला नक्कीच चवदार पदार्थ करायला यायला लागले, हो का नाही? माझ्यानंतर तुमची पोटाची आबाळ होणार नाही याची पक्की खात्री झाली हो मला. हे निर्मला, आज मी काय गंमत आणली आहे बघ ना. कुणासाठी? माझ्यासाठी? नाही ग, माझ्या स्वतःसाठी. अगं बाई, नवलच आहे म्हणायचं. आजपर्यंत शर्ट पॅन्टपासून बनियनपर्यंत सगळं मला घ्यायला लागायचं. आज स्वतःसाठी काय आणलंय बघू तरी. हे बघ, रोटी मेकर. रोटी मेकर? अहो, यावर घडीच्या पोळ्या होणार आहेत का? अगं रोट्या गरम तर होतील का नाही, गरम गरम रोटी खायची. मला फक्त आता ना कणिक मळायला शिकव. रोट्या करू जेवायच्या टेबलावर, गरम गरम खाऊ दोघंही. पोळपाट लाटणं आता तू हातात घ्यायचं नाही. पण अचानक हे कसं काय डोक्यात आलं? अगं मध्याने आणि रंग्यानं मला सगळं शिकवलं. मी आधी गेलो तर नीट राहशील ना ग? अहो असं काय बोलताय? कशी राहू शकेन मी नीट? विस्कटून जाईन की हो. या निर्मलाचं निर्माल्य होईल हो. पण निमा अगं, तू आधी गेलीस तर माझंही असंच होणार नाही का? अश्रू भरल्या डोळ्यांनी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि घट्ट दाबत म्हटले, जन्मभर हम साथ साथ है. अगं दोघं एकदम एका दमात जाऊ कसं? हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय मस्त आहे. आपल्या हातात काही नसलं तरी अशी इच्छा करून उरलेले दिवस आपण आनंदात घालवू. दोघेही एकमेकांचे डोळे पुसत, एकमेकांकडे समाधानानं बघत हसत राहिले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीला देवल यांची कथा जाग. ही जाग कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही जाग तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.